आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। साकोली तालुक्यातील उमरीलवारी हे गाव साकोलीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्या गावामध्ये फार मोठे शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मका, ऊस तसेच रब्बी धान्याची पेरणी केलेली आहे आणि त्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्याकरिता दिवसा तसेच रात्री केव्हाही आपल्या शेतामध्ये जावे लागते। परंतु आज घडलेल्या घटनेमुळे उमरी ग्रामवासियांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोज सोमवारला पहाटे सुमारे 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान बिबट वाघाने चितळावर हल्ला करून चितळाची शिकार केली आहे। ही घटना उमरी गावातील इंद्रपुरी येथे बळीराम भाऊ मेश्राम यांच्या घराजवळ घडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिक या घटनेने भीतीने धास्तावले आहेत। वाघाने केलेल्या या हल्ल्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतामध्ये कसे जायचे आणि रात्री बेरात्री घराबाहेर कसे पडायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे उमरी येथील नागरिकांनी वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी फॉरेस्ट डिपार्टमेंटला केलेली आहे। जर फॉरेस्ट डिपार्टमेंटने वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू अशा निर्वाणीचा इशारा उमरी ग्रामवासियांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिलेला आहे। ह्या घटनेमुळे संपूर्ण उमरी ग्रामवासी वाघाच्या दहशतीत जीवन जगत आहेत। तुम्ही बसा आज आपल्या उमरी ह्या गावी बिबट्याने हल्ला करून चितळ ह्या प्राण्याचा शिकार केलेला आहे आणि आपण बघू शकता ह्या ठिकाणी फार मोठ्या लोकांची गर्दी जमलेली आहे आणि आज आपल्याजवळ फॉरेस्ट डिपार्टमेंटचे शिवणकर साहेब आलेले आहेत। तर आपण जाणून घेऊया काय आहे। हा सदर चितळ आम्हाला काही लोकांच्या फोनद्वारे रात्री 3-3:30च्या दरम्यान बिबट वाघाने चितळनर जखमी केल्याची माहिती मिळाली। तेव्हा मी आपल्या वनकर्मचाऱ्यांसोबत येऊन बळीराम मेश्राम यांच्या घराजवळ पण चौकशी केली। सदर चितळ हा बिबट वाघानेच मारलेला आहे। सर काय सांगाल, आज यांनी हरणाची शिकार केली, उद्या समजा एखाद्या व्यक्तीला समजा शिकार केली असते तर ह्याला जबाबदार कोण आहे? त्यांचा जबाबदार आता आपण गावागावात लोकांना सांगू इच्छितो का सतर्क राहण्याचं सावधान राहावं आहे। ह्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंट काही उपाययोजना करू नाही शकत काय? उपाययोजना चालूच आहे त्यांच्या सरकारचा। कोणती उपाययोजना सुरू आहे? जनजागृती करणे, लोकांना सांगणे। तुम्ही फॉरेस्टला वॉल कंपाऊंड नाही करू शकत काय? ते नागिरा झोन जे जंगल लगत गाव आहेत त्यांच्याकडे ते वनकंपनीची ह्या केली जाते। आपल्या जंगलामध्ये एकूण किती बिबटे आहेत सर? आपल्या उमरी क्षेत्रामध्ये 4 बिबटे आहेत। 4 बिबटे आहेत। ह्यामध्ये त्यांनी आजपर्यंत किती लोकांवरती आणि प्राण्यांवरती हल्ला केलेला आहे सर? आता आपल्या शेतात काही वन्यप्राण्यांनी हल्ला केलेला नाही आहे। सदर आता माऊली इथं पट्टीदार वाघाने हल्ला करून एका बायला ठार केली। आता ह्याच्यानंतर समोरची तुमची उपाययोजना काय राहणार आहे? उपाययोजना पाहू आता, उपाययोजना करू काही वन्यप्राणी। आणि व्यक्तींबद्दल समजा व्यक्तीवर हल्ला केला तर? आता 19 तारखेला अस्वलने माळगाव बिटात पापळा बिटात एक राऊत इस्माला गंभीररित्या जखमी करून ते मरण पावले आहे। त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये किती भरपाई दिलेली आहे? शासनानुसार त्यांना 25 लाखाची भरपाई योजना केली आहे। नुसती भरपाई दिल्याने एखाद्या व्यक्तीची नुकसान भरपाई निघू शकते काय सर? नाही, मनुष्य एक वेळ गेल्यानंतर दुसऱ्यांदा येणार नाही, ते भरपाई मिळणार नाही। ह्यावर शासनाने कठोर पाऊल उचलायला पाहिजे ना सर? शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत।
शासन मंजुरी करणार. ह्या गोष्टीला किती दिवस लागणार सर? आता ते शासनाचे आहे अधिकाऱ्यांचे आता. ठीक आहे सर. तर हे होते आपल्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे शिवणकर साहेब. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.